नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमणाच्या नावाखाली हिंदुत्ववादी संघटनांनी गजापूर येथील मस्जिद आणि दर्गा आणि पवित्र कुराणाची विटंबना केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ जालन्यात एमआयएमच्या पक्षाच्या वतीनं जुन्या जालना शहरातील लतीफ शाह बाजार चौकात हे आंदोलन करण्यात आलं. शिवसेना पक्षातील संघटनात्मक उणीव भरून काढण्यासाठी जिल्हाव्यापी सुरू केलेल्या शिवसंकल्प मेळावा शनिवारी संभाजीनगर ग्रामीण आणि पैठण ग्रामीण फुलंब्री रत्नापूर शिल्लोड येथे संपन्न झाला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं चारही जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या वतीनं प्रथम सत्रात खेड्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. संबंधित गावातील समस्या जाणून घेऊन त्या संदर्भातील निरोप शिबिर उपक्रम दुसऱ्या सत्रात घेण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ संचालक डॉक्टर सोनाली क्षीरसागर यांनी दिली आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांचं विशाळगड प्रकरणी आंदोलन संपल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील शांतता पूर्ववत राहण्यासाठी पोलिसांनी काय केलंय बघूयात. कौटुंबिक कुरबुरीमुळे दोघांचे पहिले लग्न मोडले. नातेवाईकांच्या मध्यस्थीने त्यांनी एकमेकांशी दुसरे लग्न केले, परंतु नवऱ्याला फसवणूक झाल्याचं उघड झाल्यानंतर सिडको पोलीस ठाण्यात नवऱ्याने गुन्हा दाखल केला. सिडकोतील कॅनॉट परिसरातील अतिक्रमणासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय.जी. खोबागडे यांच्यासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी शहराच्या विविध भागातील आणि विद्यापीठ अशा एकूणच अतिक्रमणाशी संदर्भात माहिती घेण्यात आली. यावर खंडपीठाने आठवडाभरात अतिक्रमण हटवण्याशी संबंधित नियोजन आणि महिनाभरात महापालिकेने कृती अहवाल सादर करावा असे आदेश देण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि गजापूर येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शांततेत सुरू असलेल्या एमआयएमच्या आंदोलनाला काहींनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. अज्ञात गटाने आंदोलनात प्रवेश केल्यानंतर एक जमाव आक्रमक झाला. वन विभागाने उल्कानगरी, शंभूनगर, प्रोझोन मॉल आणि एसटी वर्कशॉप आणि स्मशानभूमीसह 5 पिंजरे लावले, पण बिबट्या हुलकावणी देत असल्याचं वन विभाग आणि रेस्क्यू टीमची सोमवारपासूनच धावपळ सुरू आहे. प्रोझोन मॉल परिसरातून बिबट्याने अखेरचे फुटेज बुधवारी पहाटे 4:19 N1 सिडको परिसरात आहे. त्यामुळे येथील इंग्रजी माध्यमांच्या शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला. शुक्रवारी प्रकाश आंबेडकर हे नांदेड दौऱ्यावर आले होते. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन भिडेंच्या धारकऱ्यांकडून विशाळगडावर दंगा घडवून आणण्यात आला. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसची आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असे आंबेडकर यावेळी म्हणाले. भाजप कोर कमिटीची 2 तास बैठक झाली. भाजप बैठकीमध्ये राज्यातील जगाविषयी आढावा घेण्यात आला. भाजप नेत्यांवर विभागावर जबाबदारी दिली जाणार आहे, यावर बोलताना भाजप आमदार आणि नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. याबरोबरच बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.